शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये उभा आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून आपापल्या पद्धतीने डेमो प्लॉट उभा करण्यात आलेत. आणि आता मी जिथं उभा आहे तो आर्डोर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा झेंडू असेल, मिरच्या असेल, काकडी असेल, कारला असेल, कलिंगड, खरबूज असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्हरायट्यांच्या संदर्भातले जिवंत डेमो प्लॉट त्या ठिकाणी उभा करण्यात आलेत. आणि त्यातल्याच एका ऑरेंज सेगमेंटमध्ये असलेल्या किंवा ऑरेंज कलरमध्ये असलेल्या झेंडूच्या प्लॉटमध्ये मी खरं तर उभा आहे. खरं तर या अगोदर देखील अनेक वेळेला आपण आर्डोर सीडचे ड्रीम येलो, प्राईम ऑरेंज या संदर्भातल्या येलो आणि ऑरेंज कलर मधल्या झेंडूचे अनेक व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी सोशल मीडियावर पाहिले असतील. त्यातच आता या कंपनीकडून या ठिकाणी आपल्या जुन्या व्हरायट्या ठेवतच नवीन काही व्हरायट्या खरं तर एकूण शेतकऱ्यांची गरज, बाजारपेठेची गरज, वातावरणामधला बदल, शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे हा विचार या माध्यमातून सातत्यानं कंपनीकडून संशोधन चालू आहे. त्यातून नवीन नवीन व्हरायट्या मार्केटमध्ये येत आहेत. आता देखील ऑरेंज सेगमेंट मधली आकाश ऑरेंज नावाची व्हरायटी खरं तर बाजारामध्ये आली. आणि मग या संदर्भामध्ये व्हिडिओ करायचं कारण म्हणजे याच कंपनीचं प्राईम ऑरेंज नावाचा वेगळा सेगमेंट मधला झेंडू आहे. त्यानंतर मला वाटतं यश ऑरेंज नावाचा यांचा झेंडू मार्केटमध्ये ऑलरेडी खूप चांगलं काम करतोय. आणि मग हे दोन ऑरेंज मधले झेंडू असताना देखील हा तिसरा आकाश ऑरेंज आणण्याच्या पाठीमागे काय, ही झेंडूची व्हरायटी वेगळी कशी आहे, या झेंडूच्या व्हरायटीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना काय एक्स्ट्रा मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी चर्चा करत आजच्या व्हिडिओमध्ये करायचे. विकास सर, तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आणि खरं तर तुमचा ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज या दोन्ही व्हरायटीनं झेंडूमध्ये अक्षरशः मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचं नाव कमावलंय. मग शेतकरी असतील, व्यापारी असतील, नर्सरी असतील, प्रचंड लोकप्रिय त्या व्हरायट्या होत आहेत. परंतु मग हे सगळं असताना ऑरेंजमध्ये तुमची यश ऑरेंज असताना आकाश ऑरेंज का? तर सगळ्यात महत्वाचं, आपण प्रत्येक वाण नवीन आणण्यामागं शेतकरी आणि शेती आपण नजरेसमोर धरतोय. तर शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणी काय आणि आमच्या जो झेंडू शेतकरी पिकवत असतो त्या पिकवताना त्यांना कोणत्या नेमक्या समस्या येतात आणि त्याच्यावर पर्याय काय काढता येईल, त्या हिशोबाने आपण व्हरायटी मार्केटमध्ये आणतो. तर आजपर्यंत आपण शेतकऱ्यांनी ऑरेंज मधल्या बऱ्याच व्हरायटी लावल्या. जसं प्राईम ऑरेंज लावली. प्राईम ऑरेंज मीडियम सेगमेंट होता, मीडियम फ्लावर होतं आणि देशी वाण होता, रोगाला अतिशय चांगला, कठीण होता. पण मार्केटची रिक्वायरमेंट होती की मोठं फुल पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाहिजे होती ऑरेंजमध्ये हाईट वाढणारी व्हरायटी, फुलकळींची संख्या जास्त पाहिजे आणि उत्पादन जादा निघालं पाहिजे. कारण शेतकऱ्यांची शेती आजकाल औषध खतांचा रेट वाढतोय, कामगारांचे खर्च वाढतायत आणि शेतकऱ्यांना एकूणच पीक पिकवताना खर्च मोठा आहे. आणि मोठा खर्च आहे तर उत्पादन पण जास्त निघालं पाहिजे. जर उत्पादन जर जादा नाही निघालं तर त्यांना मग प्रॉफिट मिळणार नाही, फायदा त्याची शेती येणार नाही. त्या दृष्टीनं प्रत्येक व्हरायटी नवीन आणताना आम्ही काय विचार करतोय की शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं. आणि उत्पादन मिळायचं असेल तर झेंडूत बोललं जातं की ज्या व्हरायटीची हाईट जास्त, तिला फुटवा उंची जास्त आणि फुटवान फुलकळींची संख्या जास्त असेल तर निश्चितच उत्पादन जास्त. अगदी. तर उत्पादन जास्त आहे आणि पण मार्केटात फुल पण चांगलं रेटनं विकलं गेलं पाहिजे, मार्केटला डिमांड चांगला असायला पाहिजे. त्या दृष्टीनं आकाश ऑरेंज ही बॉल सेगमेंट आहे, किपिंग क्वालिटी जास्त आहे, हाईट चांगली आहे, उंची वाढ फुटवा जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लांबच्या मार्केटलाही एकदम दणकट आहे. जसं आज आपण ड्रीम येलो पाहिला, येलो मध्ये जशी ड्रीम येलो आहे सेम त्याचा जुळाभाव ऑरेंज मध्येही आहे. ड्रीम येलो मध्ये कॉम्पॅक्ट साईज आहे, फुल बॉल सेगमेंट आहे, लांबच्या मार्केटला जायला चांगला आहे. सेम आकाश ऑरेंज मध्ये आपल्याला हे फुल मार्केटला लांबच्या जायला चांगला आहे, कॉम्पॅक्ट साईज आहे, किपिंग क्वालिटी चांगली आहे, पाकळी खराब होत नाही, पण उत्पादन भरपूर आहे, हाईट चांगली आहे, फुटवा वाढवूनची जास्त आहे. अगदी. आणि खरं तर थोडासा बदल दिसतोय आता देखील प्लॉटमध्ये. मी व्हिज्युअलमध्ये ते दाखवणार आहे शेतकऱ्यांना की ऑरेंजमध्ये देखील पुढच्या कडेला खरं तर आपण यश ऑरेंज लावला. या ऑरेंजमध्ये आणि या ऑरेंजमध्ये थोडासा कलरचा फिकट कलर आणि ज्यादा गडद कलर अशा पद्धतीचा फरक आहे. खरं तर बोलताना तुम्ही म्हणला की फुल थोडं मोठं पाहिजे. थोडंसं झेंडू शेतीमध्ये कॉम्पॅक्ट साईजचं फुल असणं आणि मोठं फुल असणं हे दोन वेगवेगळे सेगमेंट आहेत. मला वाटतं झेंडूत हे दोनच सेगमेंट असतील की छोटा कॉम्पॅक्टनेस असलेलं आणि कॉम्पॅक्टनेस पण मोठं असलेलं. मला वाटतं ह्याच्यामध्ये तर ह्या छोट्या मोठ्यामध्ये काय बदल असतो किंवा मार्केटमधली मागणी छोट्या मोठ्याची कशी ठरते, कशाला छोटं चालतं कशाला मोठं मागितलं जातं? साधारण अशी कुठली मार्केट सांगता येतील का ज्या मार्केटमध्ये साधारण छोटा माल चालला जातो जो गोंडा बनवण्यासाठी वापरला जातो? मग याचं काय, याचं थोडंसं सेपरेशन आमच्या शेतकऱ्यांना कसं सांगा? तर ऍक्च्युली हे जे फुल वापरलं जातं ते जास्तीत जास्त हाराला वापरलं जातं आणि हार म्हणजे लोकांना
बघायला पण आवडला पाहिजे आणि करणाऱ्याचं हार विकणाऱ्याचं गणित काय राहतं की तो हार हा आकर्षक झाला पाहिजे बरोबर. आणि हार आकर्षक करताना त्या हाराचा दर पण वाढला नाही पाहिजे, कॉस्टिंग वाढलं नाही पाहिजे, तो परवडेबल पाहिजे घेणाऱ्या कस्टमरला आणि त्यांना पण 2 पैसे प्रॉफिट राहायला पाहिजे. बरोबर. त्या दृष्टीनं जो हार बनवणार आहे तो काय करतो, मीडियम बारीक फुलं आहेत तो मध्ये घालतो आणि मोठी फुलं मध्ये घालतो आणि एका हारात 5 ते 6 फुलं फक्त मोठ्या फुलं असतात आणि मिडियम फुलं ही जास्त असतात. बरोबर. आणि ह्या दोन्हीचा विचार करून आपल्याला जर मोठं फुल ठाकाला म्हणतात त्याला, खाली शेवटी आणि मध्ये 2 आणि वरच्या बाजूला 2 अशी 5 फुलं एका हारात असतात, तर ही मोठी फुलं असतात आणि मध्ये मग बाकीची आपलं प्राईम ऑरेंज सेगमेंट त्यामध्ये प्राईम ऑरेंज सेगमेंट मिडियम फुल असते. तर मिडियम फुल आणि मोठं फुल दोन्हीची मार्केटला गरज आहे आणि दोन्ही हे फुलं पाहिजेत. पण मिडियम साईजचं फुल ही जास्त संख्या लागतं आणि या size चं मोठ्या कमी फुलाची संख्या कमी लागते, पण हिची गरज आहे. आणि ज्या वेळेला हे फुल जर मार्केटला नाही आलं तर हार शोभून होत नाही बरोबर. आणि त्यासाठी ही फुलं ही मार्केटला मोठी फुलं पाहिजे. अजून एक ह्यातला प्रश्न असा आहे की ड्रीम येलो बद्दल अनेक वेळा मी शेतकऱ्यांसंग बोललोय, प्राईम ऑरेंजच्या संदर्भामध्ये बोललोय. ही तुमची नवीन आकाश ऑरेंज नावाची जी व्हरायटी आहे ती शेतकऱ्याला कशी परवडते थोडंसं सांगा. म्हणजे साधारण जर याचं रोगराईचं प्रमाण बघितलं किंवा याचं वातावरणातल्या वेगवेगळ्या काळामध्ये काय बदल आहे का, किंवा ही वातावरणात कशी तगून राहते. कारण तुम्हाला आठवतंय की मी पहिल्यांदा प्राईम ऑरेंजच्या संदर्भात तुमच्यासोबतचा व्हिडिओ केला होता, त्यावेळेला तुम्ही जंगली सिगमेंट आणि अशा काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या मला काही तेवढं टेक्निकल सांगता येणार नाही, तुम्हीच ते सांगा. परंतु ह्या अशा बऱ्याच गोष्टीनं व्हरायटी आपल्या बनवल्यामुळे आपल्या व्हरायट्या इतरांच्या तुलनेने जास्त सशक्त आहेत. हे तुमचा अनेक वेळा शब्द मी ऐकलाय. तर या व्हरायटीबद्दल स्पेसिफिक काय सांगणार, कारण उद्या जर हा व्हिडिओ बघून जर शेतकऱ्यांनी आपली आकाश ऑरेंज ही व्हरायटी लावायचं ठरवलं तर त्याला याची उत्तर मिळणं जास्त गरजेचं आहे. ओके, एकदम अविनाश सर तुम्ही एकदम चांगला प्रश्न केला. कारण शेतकऱ्यांना का फायद्याची ही गोष्ट जर आपल्या नसेल तर मग ती व्हरायटी पुढे चालणार पण नाही. शेतकऱ्यांना जर फायदा होणार नसेल तर ती व्हरायटी का आणली असा प्रश्न आहे. बरोबर. तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही व्हरायटी आपण पहिल्यांदा बघतोय की मी ज्या वेळेला 25 वर्ष झालं या शेती व्यवसायात किंवा झेंडू बरोबर काम करत असताना मला समजलेली गोष्ट सांगतो की शेतकऱ्यांना पहिला व्हरायटी उत्पादन जास्तीत जास्त उत्पादन देणारी असाय पाहिजे आणि उत्पादन केव्हा देणार आहे ती व्हरायटी रोगाला सशक्त पाहिजे. बरोबर. आणि रोगाला सशक्त असाय पाहिजे असेल तर टेक्निकली त्याचा गोष्ट अशी आहे की त्याला जे आपण क्लोन वापरतो किंवा त्याला जे जीन वापरतो तो जीन हा जंगली स्ट्रॉंग पाहिजे तर त्याचं हायब्रिड स्ट्रॉंग होणार आहे. बरोबर. आणि त्यासाठी आम्ही ह्याचे जे जंगली क्लोन जे वापरतो ते कलकत्ता सेगमेंट मधले वापरतो, जे देशी स्ट्रॉंग जंगली व्हरायटी आहेत. त्यामुळे बॉल सेगमेंट येतो आणि ह्या बॉल सेगमेंट येणं आणि त्यात रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग राहणं ही त्याचं मेन कारण ते आहे. बरोबर. तर त्यामुळं ह्या व्हरायटीत सगळ्यात महत्वाचं की रोगाला एकदम दणकट आहे आणि फुल कॉम्पॅक्ट आहे आणि बरं, बरं. उत्पादन सगळ्यात जास्त आहे. किती उत्पादन एक अंदाजे एकरी किंवा एका झाडाचं सांगता येताना कसं सांगता येईल? आज जर सगळ्या व्हरायटीच्या तुलनेत जर पाहिलं तर झेंडूत हाय इल्डिंग व्हरायटी म्हणून ऑरेंजकडे बघितलं जातं. बरोबर. शेतकरी मुळात लावतातच यश ऑरेंज का लावलं जातं तर सगळ्यात जास्त अवरेज देणारी व्हरायटी आहे. बरोबर. आणि आज ही जी आकाश ऑरेंज व्हरायटी आणली ही यश ऑरेंज पेक्षा जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे. त्यामुळं कमी काळात म्हणजे कमी काळात शेतकऱ्यांच्या आवडीची व्हरायटी होते ही. खरं तर झाडाचं अवरेज मी सरासरी विचारले, काय हा. सांगता येईल? तर झाडाला 1.5 ते 2 किलो अवरेज आरामात निघते. बर. जर चांगला ताकदीचे शेतकरी असेल तर 2 ते 2.5 किलो पर्यंत पण याचा अवरेज जातो. साधारण कुठल्या हंगामामध्ये ह्याची लागवड करावी, वर्षभर केली तर चालते का, आणि लागवड केल्यापासून कुठल्या हंगामामध्ये कसं फुल चालू होतंय? कारण मला झेंडू मधली अतिशय गंमतशीर गोष्ट तुमच्याकडून ऐकायला मिळाली की झेंडू वेगवेगळ्या हंगामामध्ये सुरू होण्याचा काळ बदलतो आणि ही शेतीमधली फार महत्वाची गोष्ट होती. कारण अनेक नर्सरी असतील, अनेक शेतकरी असतील, यांच्यामध्ये देखील हा थोडासा त्या संदर्भातली माहिती कमी असण्याचा भाग होता. कारण मला आठवतंय की एकाच शेतकऱ्यानं ती तक्रार केली होती की ही व्हरायटी त्या दिवसामध्ये लवकर सुरू होते आणि ह्या दिवसामध्ये, आणि आपल्याला माहित होतं की ते त्याचं वैशिष्ट्य आहे. तर त्या हिशोबाने त्याची वैशिष्ट्य पण सांगा. ओके, तर चांगला प्रश्न आहे अविनाशजी. तर आपल्याला सगळ्यांना बरेच शेतकरी मला प्रश्न विचारतात की साहेब ही व्हरायटी किती दिवसात चालू होईल. पण मुद्दा असा आहे की झेंडूची शेती असेल, शेवंतीची असेल, ह्या व्हरायट्या ज्या आहेत ह्या मोठा दिवस आणि छोटा दिवस ह्याच्यावर त्याचं लवकरनं वेळानं चालू होणं हा प्रकार त्याच्याशी रिलेट आहे. बर. तर सगळ्या झेंडूच्या व्हरायट्या शेतकऱ्यांना
एक माझी नम्र विनंती आहे की तुम्ही आपण लोकांनी की कोणती व्हरायटी कोणत्या क्लायमेटला सूट होते, कोणती व्हरायटी कोणत्या क्लायमेटला किती दिवसात चालू होते याचा बारकाव्याने अभ्यास केला पाहिजे आणि मग ती व्हरायटी निवडली पाहिजे. आणि ती जर आपण व्हरायटी निवडायला जर फसलो तर पुढं अख्खं आपलं पीक फेल जाण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षित नफा मिळणार नाही. खरं तर बाजारामध्ये आज शेवटचा प्रश्न आहे की इतर अनेक ऑरेंज सेगमेंटमध्ये देखील काम करणारी कंपन्या आहेत, व्हरायटी असतील, तर त्या तुलनेनं उद्या आकाश ऑरेंजची निवड करत असतील. आता इथं मी तुमच्याशी बोललो की तुमचंच प्राईम ऑरेंज आहे, तुमचंच यश ऑरेंज आहे आणि त्यामध्ये आकाश ऑरेंज का, पण एकूण ओव्हरऑल जर बघितलं सर्वांच्या दृष्टीने जसा तुमचा ड्रीम येलो ही आज बाजारामधली किंग व्हरायटी आहे. म्हणजे कुठल्या बी व्हरायटीच्या तुलनेनं जर त्या व्हरायटीला उभा केलं तर शेतकरी सांगेल की ह्या व्हरायटीला जोडल्या दुसरी व्हरायटी येत नाही. मग त्याचं कॉम्पॅक्टनेस असेल, त्याचं लांबच्या मार्केटला चालणं असेल, त्याला बाजारामध्ये मोठी मागणी असेल किंवा पाऊस जरी झाला आणि फुलं भिजली तरी ते खराब न होणं असेल, अशा अनेक गुणवैशिष्ट्यासहित ड्रीम येलो चांगलं काम करते. मग त्याच्यासारखीच आकाश ऑरेंजमध्ये ही गुणवैशिष्ट्ये आहेत का, आणि इतर जर व्हरायटी, कारण शेतकरी 10 गोष्टी या चौकशा करतो. आज एखादी गोष्टी जर लागवड करायची शेतकऱ्यांनी ठरवली तर तो 4 कंपन्या, 5 कंपन्या, 4 नर्सऱ्या, 4 ह्याच्या त्याच्याकडे जाऊन चौकशी करून काळजी करून त्याच्या पाठीमागे त्याचं कष्ट लागलेलं असतं, त्या पिकाच्या पाठीमागे त्याचा पैसा लागलेला असतो, त्या पिकाच्या जोर एखादं काम काढलेलं असतं, त्यामुळे तो फार चौकस आहे. तर अशी चौकशी करत असताना काय वाटतं की इतर व्हरायटींच्या तुलनेनं ही आकाश व्हरायटी शेतकऱ्यांना काय देईल, कशी वाटते आणि काय काम करेल? मुळातच एखादी व्हरायटी निवडताना किंवा आपल्याला व्हरायटी नवीन काढायची आहे तर R&D ला टार्गेट देताना आम्ही पहिला बघतो की शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे आणि मार्केटला काय गरज आहे मार्केटची. तर त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना ची गरज ओळखून, मार्केटची गरज ओळखून आम्ही R&D ला टार्गेट देतो की मग कोणता जीन कुठं वापरायचा, कोणता क्लोन कुठं वापरायचा. आणि त्याचं त्या दृष्टीनं जशी ड्रीम येलो फेमस झाली त्यामुळं त्याची कारणं ओळखली की याला फुटवा वाढ उंची जास्त आहे, रोग प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग आहे, तर का त्याचा जीन इथं वापरला आणि तशी व्हरायटी जर ऑरेंज मध्ये काढली तर असा विचार करून आम्ही आमच्या R&D ला टार्गेट केलं की आम्हाला क्लोन वापरा तुम्ही ड्रीम येलोचा, पण ऑरेंज व्हरायटी पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आम्हाला 4 वर्ष झालं या याचं काम करायला 4 वर्षे लागली आणि आपल्याला आज यश आपण समोर बघतो. तर शेवटचा प्रश्न आहे, आकाश ऑरेंज आहे, नवी व्हरायटी आहे, शेतकऱ्यांना जर ह्या व्हरायटीची लागवड करायची असेल, कारण शेवटी आता मध्यंतरी असं झालं होतं की पिवळ्या फुलांपेक्षा ऑरेंज फुलांचा रेट मध्यंतरीच वाढला होता आणि आता कॉम्बिनेशन आलंय, सगळ्या फुलांमध्ये सजावट दिसायला देखणं दिसावं म्हणून, वेगवेगळ्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये देखणापणा यावा म्हणून, किंवा घरी पूजेमध्ये देखील 2-4 प्रकारची तरी फुलं आपल्या देवाला अर्पण करता यावीत ही भावना असल्यामुळे वेगवेगळ्या व्हरायटी या संदर्भामध्ये ग्राहकच मागणी करतोय, त्यामुळं शेतकऱ्याला पिकवायला हरकत नाही. त्यामुळं आता जर समजा ही व्हरायटी तुमचा ड्रीम येलो, ज्याला म्हणलं की बाजारामध्ये दबदबा आहे, त्या व्हरायटीच्या ताकदीची किंवा तीच व्हरायटी ऑरेंज मधली म्हणून याची ओळख असेल तर ही आता सध्या कशी उपलब्ध होते, कशी मिळते आणि याची रोपं आता विक्रीला सुरू झालीत का? तर नक्कीच आज बऱ्याच नर्सरीत तुम्ही बघितला तर आकाश ऑरेंज तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल आणि रोपं आज तयार भरपूर नर्सरीत आहेत. कारण आज उन्हाळ्याच्या दृष्टीनं येलो भरपूर मिळेल मार्केटला, पण ऑरेंज मिळत नाही आणि ऑरेंज नसल्यामुळे ऑरेंजची मागणी जास्त राहते, रेट जादा राहतो. तर आज शेतकऱ्यांनी ड्रीम येलो सोबत जर ऑरेंज लावायचं असेल तर नक्कीच आकाश ऑरेंज आता सध्या लावावं. जानेवारी आणि फेब्रुवारी हा सीझन आकाश ऑरेंजच्या लागवडीसाठी अतिशय पोषक आहे, उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय पोषक आहे, मार्केटला याचा रेट चांगला मिळणार. आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये जर कुणाला लागवड करायची असेल तर आकाश ऑरेंज निश्चितच निवडावा. बऱ्याच नर्सरीत याची रोपं उपलब्ध आहेत. ठीक आहे. खरं तर झेंडूच्या संदर्भामध्ये अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा करत असतो. आपल्याच ड्रीम येलो प्राईम ऑरेंजचे कित्येक प्लॉट मी अगदी डोळ्याने बघितलेत, शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचं उत्पादन बघितले. खरं तर झेंडूचे रेट कसे राहावे किंवा एकूण मार्केटचे रेट आपल्या हातात नसले तरी उत्पादन चांगलं यावं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. त्यासाठी चांगल्या व्हरायटी शेतकऱ्यांनी निवडणं गरजेचं असतं. त्या हिशोबानं तुमच्या दोन्ही व्हरायटीचे प्लॉट मी बघितले. तर आता नवीन बाजारामध्ये आलेली ही आकाश ऑरेंज नावाची व्हरायटी जी ड्रीम येलो मधलाच ऑरेंज प्रकार आहे. म्हणजे फुल थोडंसं जे कलकत्ता सेगमेंट मधलं प्राईम ऑरेंज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं फुल मोठं आहे, बॉल सेगमेंट मधला आहे, कॉम्पॅक्टनेस मात्र तोच आहे, किपिंग क्वालिटीचा दर्जा तोच आहे, लांबच्या मार्केटला अतिशय चांगली चालणारी व्हरायटी आहे. उंची असल्यामुळे उंची वाढ फुटवा चांगला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला एकरी मिळणारं उत्पादन ते जास्त आहे. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याला ड्रीम येलोच्या जोडीला जर ऑरेंजची लागवड करायची असेल तर हा कॉम्पॅक्टनेस असलेला, बॉल सेगमेंट असलेला, साईज चांगली असलेला आणि जे हार बनवतायत त्यांच्यासाठी किंवा पूजेला वापरणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला जर प्रकार म्हणून शेतकऱ्यांनी जर ऑरेंज व्हरायटी निवडायची झालं तर ते अशा पद्धतीनं आर्डोशीडच्या आकाश ऑरेंजला प्रायोरिटी देऊ शकतात, पसंती देऊ शकतात. या व्हरायटीच्या
व्हरायटीच्या लागवडीतून निश्चितपणानं उंची वाढ फुटवा चांगला असल्यामुळं याच्यामध्ये देशी एक आई आणि बापातलं एक प्रकार करतं तुमचा ते तसाच प्रकार आहे तो एक देशी असल्यामुळे दणकट आहे रोगाला, त्यामुळे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा पैसा होऊ शकतो. आणि आता आपल्या आसपासच्या नर्सरीमध्ये तुम्ही या संदर्भामध्ये रोप आहेत त्या रोपांची मागणी करू शकतात. आणि आता सध्या ही जी लागवड चांगली चालू आहे, भरात चालू आहे, त्याची लागवड निश्चितपणानं करू शकता. लक्षात ठेवा, झेंडूमध्ये आलेला हा नवा प्रकार निश्चितपणानं मला वाटतं ड्रीम येलो सारखा दबदबा निर्माण करायला मागं पडणार नाही, कारण ड्रीम येलोचीच ही दुसरी ऑरेंज मधली व्हरायटी असल्यामुळे निश्चितपणानं नाव पण तुम्ही तुमच्या कंपनीकडून अतिशय छान दिलंय, आकाश. आणि निश्चितपणानं ही व्हरायटी शेतकऱ्याचं उत्पादन आकाशाला म्हणजे गगनाला विडवणारी असली पाहिजे, शेतकऱ्याला मोठं करणारी असली पाहिजे. आणि ती एकूण गुण ह्या व्हरायटीत असल्यामुळे निश्चितपणानं ह्या व्हरायटीच्या वापरातून तुमची गवसणी झेंडू पिकाची आकाशाला भिडणारी असू शकते. लक्षात ठेवा, आकाश ऑरेंज आपल्या झेंडू उत्पादनाला आकाशाला भिडवणारी व्हरायटी. निश्चितपणानं मी एक नेहमी म्हणतो, दर आपल्या हातात नसले तरी उत्पादन आपल्या हातामध्ये, उत्पादनासाठी ही व्हरायटी अतिशय चांगली आहे. धन्यवाद.